नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो, जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर संबंधित ठेकेदारांकडून तळा बस स्थानकाच्या POPचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि 2 वर्षांपूर्वी तळा बस स्थानक दुरुस्तीच्या कामासाठी 10 लाख रुपये निधी खर्च करण्यात आलेला होता आणि ह्या दुरुस्तीमध्ये बस स्थानकाला बसवण्यात आलेली POP ही शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळली होती आणि ह्यामध्ये मांदाडमधले प्रवासी किरकोळ जखमी सुद्धा झालेला होता। या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू, राकेश वडके आदी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि ह्या कामाबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली आणि संबंधित ठेकेदारावरती निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत कारवाई करण्याची सुद्धा मागणी केलेली होती। या घटनेला 24 तास उलटले नाही तोच संबंधित ठेकेदाराकडून तळा बस स्थानकाच्या POPचं काम सुरू सुद्धा केलं आणि दिवसभरात हे काम पूर्ण सुद्धा करण्यात आलं।